आजच्या कथेचे नाव आहे सुरांच्या साथीने। अभिजित पाटील हा एका छोट्या गावातून पुण्यात शिकायला आलेला मुलगा। घरची परिस्थिती मध्यमवर्गीय होती। आई वडिलांनी त्याला लहानपणापासून शिकवलेलं अभिजित प्रामाणिकपणे जगायचं, मेहनत करायची आणि कुणाचं वाईट नाही करायचं। या शिकवणुकीमुळेच तो साधा, सरळ आणि थोडा लाजाळू स्वभावाचा झाला होता। शहरात पहिल्यांदा आल्यावर त्याला खूप वेगळं वाटलं। मोठमोठ्या इमारती, रस्त्यांवरची गडबड, कॉलेजचा गर्दीने भरलेला कॅम्पस, गावातला शांतपणा त्याला खूप मिस करायला लागला। पहिल्या दिवशी तो कॉलेजच्या गेटमध्ये पाऊल टाकतो, मनात थोडी धडधड, इथे कुणाला ओळखत नाही, मित्र नाहीत, कस होणार। त्या क्षणीच त्याची नजर पुढे गेली आणि जणू वेळ थांबला। काही मुली हसत खेळत कॅम्पसच्या गार्डनमध्ये गप्पा मारत होत्या। त्यांच्यातली एक मुलगी मात्र वेगळीच भासत होती। तिचं नाव होतं सयाली देशमुख। सयालीच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य होतं। मोठे डोळे, केसांवर हलकीशी हवा खेळत होती। अभिजितने कधीच असा क्षण अनुभवला नव्हता, जणू एखाद्या गाण्याचा पहिला सूर कानात घुमावा तसं त्याचं हृदय धडधडू लागलं। तो तिला फक्त काही सेकंद पाहत राहिला, नंतर स्वतःलाच थोडं हसू आलं। काय करतोय मी, पहिल्याच दिवशी असं बघत बसलोय। काही दिवस गेले, अभिजित आपल्याच अभ्यासात मग्न होता, पण नकळत त्याच्या नजरा नेहमी सयालीकडे वळत। ती अभ्यासात हुशार होती, पण सगळ्यांशी खूप गप्पा मारायची। तिचा स्वभाव मोकळा होता। एका दिवशी लायब्ररीत अभिजित एकटाच पुस्तक वाचत बसला होता। त्याच्या टेबलवर एक जागा रिकामी होती। अचानक समोरून एक गोड आवाज आला, ही जागा रिकामी आहे का? मी बसू का? अभिजितने डोळे वर केले। ती सयाली होती। क्षणभर त्याच्या तोंडून शब्दच फुटले नाहीत। हो हो, बसा ना। सयालीने स्मितहास्य केलं आणि पुस्तक काढून वाचायला लागली। अभिजित मात्र पुस्तक उघडून बसला होता, पण पानं पुढे जात नव्हती। त्याचं लक्ष फक्त तिच्या उपस्थितीत अडकलं होतं। काही वेळाने सयालीने विचारलं, तू फर्स्ट इयरला आहेस ना? नाव काय? हो अभिजित। तू? मी सयाली। छान आहे नाव तुझं। तू कुठून आलास? अशी पहिली छोटीशी ओळख झाली, पण त्या क्षणाने दोघांच्या आयुष्यात नवी सुरुवात केली होती। एक दिवस दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला। कॉलेजच्या कॅन्टीनसमोर सर्वजण पळत आश्रयाला गेले। सयाली मात्र पावसात भिजत उभी राहिली। तिच्या चेहऱ्यावर निरागस आनंद होता। अभिजितने छत्री घेऊन तिला झाकण्याचा प्रयत्न केला। अगं, भिजशील, सर्दी होईल। सयाली हसली, अरे, पावसात भिजायची मजा तुला कळली नाही का? जीवन थोडं वेडं करायलाच हवं। त्या क्षणी अभिजितला जाणवलं, या मुलीकडे आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी किती वेगळी आहे। तो तिच्याकडे पाहतच राहिला आणि नकळत त्याच्या मनात काहीतरी उमलू लागलं। लायब्ररीत झालेल्या त्या छोट्याशा ओळखीच्या नंतर अभिजित आणि सयालीचे बोलणे वाढू लागले। सुरुवातीला फक्त हाय हॅलो, मग कॅन्टीनमध्ये एकत्र बसणे आणि नंतर प्रोजेक्टसाठी एकत्र काम करणे। हळूहळू मैत्रीचा धागा घट्ट होत गेला। एकत्र अभ्यास, एका दिवशी प्रोजेक्टसाठी दोघांना जोडीने काम मिळालं। संपूर्ण आठवडा दोघं लायब्ररीत, क्लासरूममध्ये आणि कधी कधी कॅफेमध्ये बसून अभ्यास करत होते। अभिजितला जाणवत होतं की सयाली खूप हुशार आहे, पण तिचा स्वभाव अजूनही मुलखाच मोकळा। ती अभ्यासातही गमती जमती करत राहायची। अरे, किती सिरियस बसतोस तू, थोडं हसून दाखव ना, सयाली त्याला चिडवायची। अभिजित हलका हसायचा, पण मनात त्याला खूप बरं वाटायचं। सयालीच्या बोलण्यात एक निरागसता होती जी त्याच्या हृदयाला स्पर्श करत होती। मैत्री वाढली तशी गप्पाही वाढल्या। सयालीने एकदा विचारलं, तुला गाणं आवडतं का? अभिजित थोडा दचकलाच, कारण गाणं हे त्याचं आवडतं छंद होतं, पण फार कुणाला सांगितलं नव्हतं। हो, थोडंफार गातो, गिटार वाजवतो, पण ते माझं गुपित आहे बरं का। सयाली डोळे मोठे करून म्हणाली, अरे वा, म्हणजे माझ्याकडे गुपित आलं। मग एक दिवस नक्की ऐकवायचं। त्या दिवशी दोघांनी एकमेकांशी बरंच काही शेअर केलं। अभिजितने त्याच्या गावाबद्दल सांगितलं, हिरवीगार शेती, आईची माया, वडिलांचं कष्टाचं आयुष्य। सयालीने तिचं आयुष्य सांगितलं, शहरातलं गोंगाट, स्वप्न मोठी पण कधी कधी मनातली पोकळी। त्यांची मैत्री आता सगळ्यांना दिसू लागली होती। क्लास संपल्यावर दोघं एकत्र निघायचे, कधी बाईकवरून फिरायला जायचे, तर कधी चहा कॉफीवर तासनतास गप्पा मारायचे। एकदा कॉलेज टूरला गेले असताना सर्वजण ट्रेकिंगला गेले। सयालीला उंचीची थोडी भीती वाटत होती। अभिजितने तिचा हात धरला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी आहे ना। सयालीने थोडं हसत त्याचा हात घट्ट धरला। तो क्षण दोघांच्याही मनात कायमचा कोरला गेला। काळ पुढे सरकत होता। अभिजितला जाणवायला लागलं की तो सयालीशिवाय एक दिवसही विचार करू शकत नाही। तिचं हसू, तिच्या छोट्या छोट्या सवयी, सगळं त्याला आपल्या मनाजवळ वाटू लागलं। एका पावसाळी संध्याकाळी दोघं कॉलेजच्या कॅम्पसच्या टेरेसवर उभे होते। पाऊस रिमझिम पडत होता। सयाली म्हणाली, कधी कधी वाटतं आयुष्य खूप छोटं आहे,
आपण जेव्हा आनंदी असतो ते क्षण पकडून ठेवावेसे वाटतात. अभिजित तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला सांगावंसं वाटलं, तुझ्यासोबतचे क्षणच माझ्यासाठी जगण्याचं कारण आहेत. पण त्याने ते मनातच ठेवलं. मनाची धडधड. अभिजितच्या मनात रोजचा संघर्ष सुरू झाला. मी तिला सांगू का की ती फक्त माझी मैत्रीण आहे असं समजेल? तो तिच्याविना एक दिवस कल्पनाही करू शकत नव्हता, पण कबुली देण्याइतका धाडस त्याला होत नव्हतं. दुसरीकडे सयालीच्या मनातही काहीतरी हलत होतं. तिला अभिजितसोबत असताना सुरक्षित वाटायचं, शांत वाटायचं. ती त्याच्याशी तिचं प्रत्येक गुपित शेअर करायची. पण हे खरंच प्रेम आहे का की फक्त घट्ट मैत्री? हे समजत नव्हतं. दिवाळीच्या सुट्टीनंतर कॉलेज पुन्हा सुरू झालं. सुट्ट्यांदरम्यान अभिजितला सतत सयालीची आठवण येत होती. तिच्या मेसेजेस, फोन कॉल्स असूनही त्याला वाटत होतं, तिला भेटल्याशिवाय मन शांत होणार नाही. कॉलेजला परतल्यानंतर त्याने ठरवलं, आज काहीही झालं तरी तिला माझ्या मनाचं सांगायचं. त्याने गिटार घेतली आणि कॅम्पसच्या टेरेसवर सयालीला बोलावलं. आकाशात रंगीबेरंगी फटाके झगमगत होते. सयाली थोडी आश्चर्यचकित झाली. काय झालं? इथे का बोलावलंस? अभिजितने थरथरत गिटार वाजवायला सुरुवात केली. त्याच्या आवाजात थोडा कंप होता, पण मनापासून गाणं गात होता. गाणं संपल्यावर त्याने थेट तिच्या डोळ्यांत पाहिलं. सयाली, मला माहीत नाही हे कसं सांगावं, पण माझं मन रोज तुलाच शोधतं. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. तू माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाहीस, तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस. क्षणभर सभोवताल शांत झाला. सयालीच्या डोळ्यांत चमक आली आणि ती हलक्या स्वरात म्हणाली, अभिजित, तुला वाटतं मला काही कळलं नाही? मी सुद्धा तुला मनापासून आवडते, पण मला भीती वाटते. घरच्यांना कसं सांगणार? त्यांना मान्य होईल का? त्या क्षणी दोघांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. दोघांनी हातात हात घेतला आणि मनाशी ठरवलं, आता आपण कायम एकत्र आहोत. त्या दिवसानंतर त्यांचं नातं अधिक गोड झालं. कॅन्टीनमधील चहा, लायब्ररीतील शांतता, पावसात भिजणं, प्रत्येक क्षण प्रेमाच्या रंगांनी न्हाऊन निघाला. अभिजित रोज तिच्यासाठी छोट्या सरप्राइजेस करायचा. कधी तिच्या आवडीचा गुलाब, कधी एखादं गाणं, कधी फक्त तिच्या नावाने लिहिलेली छोटीशी चिठ्ठी. सयालीही त्याचं खूप कौतुक करायची. त्यांच्या मित्रमंडळीत सगळ्यांना कळलं होतं की ते दोघं आता एकमेकांचे आहेत. पण त्यांच्या मनात कुठेतरी भीतीही होती, घरच्यांना मान्य होईल का? एके दिवशी सयालीने थोड्या गंभीर स्वरात अभिजितला सांगितलं, माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवायचं ठरवलं आहे. ते आमच्या नात्याला कधीच मान्यता देणार नाहीत. त्यांना वाटतं तू अजून शिकतो आहेस, नोकरी नाही, भविष्यात स्थिर नाहीस. अभिजित काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनात वादळ होतं, पण त्याने शांतपणे उत्तर दिलं, सयाली, आपलं प्रेम खरं आहे. मी आधी शिक्षण पूर्ण करतो, नोकरी मिळवतो, मग तुझ्या घरच्यांना सामोरं जातो. त्यांना दाखवून देईन की मी तुझ्यासाठी योग्य आहे. सयालीने त्याचा हात धरला. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. मला तुझ्यावर विश्वास आहे, अभि. आपण कितीही अडचणी आल्या तरी एकत्र राहू. त्यानंतर त्यांचं नातं आणखी गंभीर झालं. दोघं दिवस रात्र भविष्याबद्दल विचार करायचे. कधी कधी घरच्यांच्या दबावामुळे सयाली खचायची, रडायची. तेव्हा अभिजित तिला धीर द्यायचा, आपण लढू. खरं प्रेम नेहमी जिंकतं. कधी दोघं काही दिवस भेटू शकत नसत, तरी फोन कॉल्स, मेसेजेस आणि आठवणींनी नातं जिवंत ठेवलं. दूर राहून सुद्धा त्यांच्या हृदयांची जवळीक वाढतच गेली. काळ पुढे सरकत होता. कॉलेज संपल्यानंतर अभिजितने ठरवलं, आधी नोकरी मिळवायची, मगच सयालीच्या घरच्यांना सामोरं जायचं. तो दिवस रात्र अभ्यास करू लागला. इंटरव्ह्यूज दिले, अपयश आलं तरी हार मानली नाही. सयालीसाठी तो स्वतःला सिद्ध करायचं ठरवून बसला होता. ती त्याला सतत धीर द्यायची, अभि, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. एक दिवस सगळं ठीक होईल. काही महिन्यांच्या मेहनतीनंतर अखेर अभिजितला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली. त्याच्या आनंदाला पारावार नव्हता. त्याने लगेच सयालीला फोन केला, आपलं पहिलं पाऊल यशस्वी झालंय. आता पुढचं पाऊल म्हणजे तुझ्या घरच्यांना पटवायचं. दरम्यान सयालीच्या घरच्यांनी तिच्यावर लग्नासाठी दबाव आणायला सुरुवात केली होती. तिचं मन हेलावून जात होतं, पण ती ठाम होती, मी अभिजितशिवाय कुणाशीही लग्न करणार नाही. कधी ती रडत रडत त्याला फोन करायची, अभि, मला खूप भीती वाटते. ते माझ्या मनाविरुद्ध निर्णय घेतील की काय? तेव्हा अभिजित शांतपणे तिला समजवायचा, सयाली, विश्वास ठेव. आपण खरं प्रेम करतो, आपण जिंकणारच. घरच्यांसमोर उभं राहणं. एक दिवस अभिजितने ठरवलं, आता वेळ आली आहे. तो सयालीच्या घरच्यांना भेटायला गेला. त्याच्या मनात भीती होती, पण चेहऱ्यावर आत्मविश्वास. सुरुवातीला सयालीचे वडील रागावले, तुला वाटतं तू आमच्या मुलीला सांभाळू शकशील? अजून काही वर्षांपूर्वी विद्यार्थी होतास. अभिजित शांतपणे उत्तरला, हो, मी विद्यार्थी होतो, पण आता माझ्याकडे नोकरी आहे. मी प्रामाणिकपणे जगतो, मेहनत करतो. माझं एकच स्वप्न आहे, सयालीसोबत आयुष्य घालवायचं.
सयालीने पुढे येऊन आपल्या आई वडिलांना सांगितलं, बाबा, आई, मी अभिजितवर मनापासून प्रेम करते. त्याच्याशिवाय मी आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. घरात काही दिवस तणाव राहिला. नातेवाईकांनी, समाजाने बोलणी केली. पण अभिजितची प्रामाणिकता, सयालीची ठाम साथ आणि त्यांचं खरं प्रेम पाहून अखेर घरच्यांनी होकार दिला. तो दिवस अखेर आला. अभिजित आणि सयालीच्या लग्नाच्या मंडपात दोघं एकमेकांकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यांत आठवणी दाटून आल्या. पहिली नजर, लायब्ररीतील गप्पा, पावसातील भिजणं, गिटारवर गाणं, संघर्षाचे दिवस, अश्रू, हसू, सगळं डोळ्यासमोर उभं होतं. सयालीने मंगळसूत्र घातलं. अभिजितने तिच्या कपाळावर कुंकू लावलं आणि त्या क्षणी जणू संपूर्ण विश्वाने त्यांच्या प्रेमाला आशीर्वाद दिला. लग्नानंतर अभिजित आणि सयालीचं आयुष्य नवीन अध्यायाने सुरू झालं. अभिजित त्याच्या नोकरीत प्रगती करू लागला. सयालीनेही करिअर घडवलं. पण त्यांच्या आयुष्यातली खरी संपत्ती होती एकमेकांची साथ. कधी भांडणं झाली तर एकमेकांना समजून घेतलं. कधी अडचणी आल्या तर एकमेकांना उभं केलं. प्रेमाची हीच खरी ताकद होती. त्यांची कथा सांगते, खरं प्रेम कधी हरवत नाही. ते थोडं थांबतं, थोडं संघर्ष करतं, पण शेवटी जिंकतच. मंडळी, जर तुम्हाला हॉट कथा वाचायचे असतील तर आपला व्हॉट्सअप चॅनल आहे चावट कथा मराठी. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. लवकर सबस्क्राईब करा.